भाई अरे तुझ्या भावाची हळद आहे. अरे तू काय पाहिजे बोल ना फक्त. बोल. दारू पाहिजे, चिकन कमी पडतंय का, त्याला आत्ता खाटीकला उठवतो. तू बोल फक्त. अरे आज आपण फुल खाणार आणि उलटी व्हाईट पिणार. अरे आपल्या भावाची हळद आहे. मी काय म्हणतो विशाल भाई, आपण तुमच्यासाठी फुल खुश आहे. ती लाल ड्रेस मध्ये जी मुलगी होती ती तुमची कोण आहे हो? ती मामाची पोरगी. माझी मामाची पोरगी. फुल खुश आहे पण तुमच्यासाठी. सेटिंग लावून देत साला चमटच देईन एक. लायकी आहे का? अरे मामाची 100 एकर जमीन आहे. किती? 100 एकर. कॅन्सर. स्टेटस मॅच झालं पाहिजे भावा. नाही इकडे बघ, प्रिया आणि मी एकदम परफेक्ट मॅच आहे की नाही? अरे प्रिया सारखी पोरगी भेटायला ना नशीब नशीब आहे की नाही? तू हे लग्न नाही करू शकत. तू जर हे लग्न केलं तर माझं काय होईल? आणि मला दिलेलं प्रॉमिस सगळं विसरून जाऊ? अरे लडाखला जाऊन मॅगी आणि गरम गरम चहा प्यायचा होता. गेटवे ऑफ इंडिया समोर खांद्यावर हात ठेवून फोटो काढायचे होते. आग्र्याला जाऊन ताजमहल समोर किस करायचं होतं रे. आणि गोव्याचं काय? गोव्याला गेल्यावर दारू पिऊन बका बका उलट्या करायच्या होत्या. विसरलास? एक लक्षात ठेव विशाल, जर का तू हे लग्न केलंस तर मी जीव देईन. आणि मी जर मेलो ना तर तू पण सुखी नाही राहणार. एवढं समजावून पण तुला समजत नसेल ना तर तुझ्या सकट मी ह्याला पण मारेन. अरे हा काय बोलतोय? पण मला माहिती आहे ह्याला समजेल. आखिर एक मर्द ही मर्द के दिल की बात को समझ सकता है. I love you. अरे मी त्याला ओळखत पण नाही भाई. माहितीये मला. जेव्हा तू पहिल्यांदा माहेरची साडी बघून रडला होतास ना तेव्हाच डाऊट आला होता मला. अरे जेव्हा आम्ही हिरोची सायकल चालवायचो ना तेव्हा तू लेडी बर्ड चालवायचा. अरे जातो मी असले. अरे कुठे चालला? गेले खड्ड्यात सगळे. ऐक ना, मित्र आहे ना. अरे मित्र कसला मित्र? मित्र म्हणून माझ्या कधी चित्र काढशील सांग रे. चल रे भाई, यांच्या जनरेटर मध्ये डिझेलच नाही. चल हाय हॅलो आणि भेटणे, कधी चहा कॉफी बहाणे, नजरेचे इशारे, जिंदगीचा मग किस्सा चाले. टेढी मेढी जोडी आहे अतरंगी, कॉम्प्लिकेटेड आहे तरी वाटे असंख्य. छोटी
स्टोरी छोटी खोटी लव स्टोरी छोटी खोटी लव स्टोरी माणूस गप्प का बसतो ह्याची बहुधा 2 कारणच असू शकतात. कारण नंबर 1, त्याच्याकडे समोरून विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर नसतं. किंवा कारण नंबर 2, तो बुळचट, घाबरट आणि आत्मविश्वास नसलेला निरर्थक निरुपयोगी जीव असतो. अरे यार, किती बोलतेय ही. हो शाणे हो, ह्या कैची सारखीच चालते तुझी जीभ. जय किरकिर किरकिर किरकिर. काय ग, काय झालं काय एवढं? एवढी तंतन करण्याची गरज काय? मी म्हणते साधी शिलाई उसवली ना, 2 मिनिटं लागतील फक्त टाके मारायला. हे बघ, तू बघ खरबुड्डे, निदान स्वतःकडे तरी बघ. आणि हे जे तू घातलेस ना, टेक्निकली तू त्या कपड्यांची घातलीस आणि तुला ना ते पण सूट होत नाहीये. आणि जेवढी जीभ चालते ना तेवढं डोकं चालव, डोकं. आणि नसेल जमत ना तर गप्प बस, नाहीतर घशात हात घालून आतून चोकलान देईन. हे बघ, मी तुझी बॉस आहे, बापाची. काय ग, हे मी डिझाईन केलंय ना? ह्याचं क्रेडिट तर गिळाली आहे सर. सोबत माझं सेल्फ रिस्पेक्ट डेझर्ट म्हणून खाल्लाय तरी मन भरत नाहीये तुझं शटर पक्षी झाली. हसायला काय झालं गौरी? हसायला काय झालंय? तुम्हा स्मॉल टाउन मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे. गेट आउट. आय सेड गेट आउट. माणूस गप्प का बसतो ह्याची बहुधा 2 कारणच असू शकतात. कारण नंबर 1, त्याच्याकडे समोरून विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर नसतं. किंवा कारण नंबर 2, तो बुळचट, घाबरट आणि आत्मविश्वास नसलेला निरर्थक निरुपयोगी जीव असतो. अनफॉर्च्युनेटली तो निरर्थक निरुपयोगी जीव मी आहे. मी गौरी नारायण कुलकर्णी आणि ही माझी गोष्ट. दादा, एक इलेक्ट्रॉलची पावडर द्या ना. हो देतो. हे काय वय आहे काय दमायचं? अरे या वयात कसं असलं पाहिजे? जोमात. आणि तू किती? कोमात आहेस, कोमात. 20. कोणता फ्लेवर घेऊ? कोणता फ्लेवर घेऊ? व्हॅनिला घे ना. नाही यार, त्यात मजा नाही येत. सर, आमच्याकडे 2 नवीन फ्लेवर आले. हा चालेल, आज नवीन ट्राय करूया. हा, एक डोकेदुखीची गोळी पण द्या. देतोयस ना? 2 दे.
थँक्स शेरिल. खूप गरज होती याची. त्या निमिषाची बडबड ऐकून ना पित्त झालं मला. पित्त? ग्रेट. यू नो वॉट बेब, ॲक्च्युली इट्स युअर फॉल्ट. मी काही नाही केलं. हाच प्रॉब्लेम आहे की तू काही नाही केलंस. लुक ॲट युअर सेल्फ. हे बघ, चष्मिश आणि सिम्पल नैनाला ना रणबीरने फाट्यावर मारलं होतं. बत्तमीज दिल गाण्यातली नैनाची साडी आठवते? रणबीरला काय आवडलं होतं हे सांगायची गरज आहे. नक्की काय म्हणायचंय तुला? अगं अपग्रेड कर स्वतःला, मेंटली आणि अपिअरन्स वाईज पण. कसं आहे ना, लोकांना राग आला की ते दारू पितात. तुला राग आला की तुला पित्त होतं आणि म्हणून तू लिंबू पाणी पितेस. हे बदल यार स्वतःला. जमलं असतं ना तर सगळ्यात आधी मी माझं बालपण बदललं असतं. संस्कार, रीती, लहानपणी कळत नकळत लादल्या गेलेल्या सवयी, सगळं काही बदललं असतं. शेरिल, नेहमी खरे बोलावे ह्या म्हणीपासून ते संस्कार हाची धर्म ह्या म्हणीपर्यंत सगळं काही जबरदस्ती लादलं गेलंय ग माझ्यावर. ह्या संस्कारांचं बॅगेज नाही सहन होत आता. नसेल झेपत ना तर फेकून दे. सिंपल. हे एवढं सिंपल नाहीये. बाबांचा धाक आणि आईचं इमोशनल ब्लॅकमेल असताना ना हे शक्य नाहीये शेरिल. अगं ताई लग्नानंतर दुसऱ्या महिन्यात घरी आली तर वर्षभर बोलले नाहीयेत हे. नक्की चूक कोणाची आहे, काय झालं तिकडे ह्याचा काडीचाही विचार न करता सरळ ताईलाच बोल लावले. पॅरेंट्स म्हणून ताईला धीर द्यायचा सोडून परंपरेच्या गोष्टी करत होते. हे लग्नानंतर मुलीचं घर हे सासरच असतं अशी टिपिकल मेंटॅलिटी आहे ग यांची. मला मुंबईला जॉब करण्यासाठी परमिशन मिळवायला ना काय काय करावं लागलंय ना हे माझं मलाच माहित. इन शॉर्ट थोडा त्रास झाला, पण पहिला पिंजरा तोडलास तू. आता दुसरा तोड. दुसरा तोडू? हे बघ, आई रोज मला 4 मुलांचे फोटो पाठवते. असं वाटतं ना वधूवर सूचक मंडळात मी एकटीच शोपीस उरले. वैताग आलाय ग. हे पी, बरं वाटेल. भावा मोहिते पाटीला होता मी. गावाला दुधाच्या डेऱ्या आहेत आमच्या. बाप दिवसाला लाखोचा गल्ला करतो आणि पोरग काय करतंय, दारा दारा जाऊन ऑडिशन देत आहे. 2 वर्षात माझं काय झालं नाही ना. गावाला जाऊन म्हशी धुवावे लागते. स्ट्रगल करणं काय सोपं काम नसतं रे. नशीब लागतं, नशीब. आणि माझं नशीब तू बघतोयस ना.
ए गप्पे, रडतो कशाला? मी आहे ना, विश्वास ठेव माझ्यावर. तू ही दाता तू ही पिता है. पिताना अशी गाणी म्हणायची नाहीत. अरे पण तू कुठे प्यायलास? मी प्यायलोय ना. ऐक की. तरी नाही म्हणायचे. बरं, सॉरी. तू ही दाता तू ही पिता है. गौरी, अगं गौरी उठ ना. अगं ए उठ ना, आईचा फोन येतोय, उठ. फोन उचल आणि सांग की ती झोपली. अरे यार गौरी उठ. अगं उठ ना. ए उठ उठ उठ. काय ऐक ना, तुला काहीच आठवत नाहीये काल रात्री काय झालं? काय लिंबू पाणी पिऊन टाईट झालेली जगातील एकमेव मुलगी असेन मी. या आय नो. वयात आलेल्या आणि लग्नाच्या मार्केटमध्ये उभ्या असलेल्या मुलींना हे शोभत नाही शेरील. ए तुला लग्न नाही ना करायचं? मग तसं सांग आईला की माझा निर्णय झालाय, आणि नाही ऐकली तर दे थाप ठोकून काहीतरी. बाय हुक और बाय क्रूक आपलं मोटिव्ह क्लिअर व्हायला हवं बास. फोन आलाय. हाय. जेवलीस का? हो जेवले. अगं मी फोटो पाठवले होते, बघितलेस का? मला ना तो बर्वेंचा ऋषी आवडलाय. हा एकदम त्या येऊ कशी तशी नांदायला मधल्या ओम सारखा गोड आहे. हो दॅट्स इट दॅट्स इट दॅट्स इट. आई मला त्या ऋषी सोबत लग्न करायचं नाहीये, आणि ते ओम सोबत तर नाहीच नाही. का? का? कारण माझं इथे कुणावर तरी प्रेम आहे आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तारीख ठरली की तुला कळवतो. मग तू आणि बाबा इथे या, कन्यादान करा, आशीर्वाद द्या आणि निघा. हा, आणि परत जर मला लग्नाबद्दल विचारायला फोन केलास ना तर अकाली आजी करून टाके ना तुला. चल ठेव फोन. घे, तोडला पिंजरा. हे एवढं सगळं मी कधी बोलले मला नाही आठवत आहे. दारूच्या नशेत केलेले कांड जनरली नाहीच आठवत. एक मिनिट, मी दारू पित नाही, आणि काल तर मी लिंबू शेरील. अगं काही नाही, काल तू फ्रस्ट्रेट होतीस ना, म्हणून मी तुझ्या लिंबू पाण्याच्या ग्लासात थोडासा वोडका टाकला. शेरील बाहेर ये. नाही मी नाही येणार. अगं ये ना बाहेर. नाही मग मला तू मारशील. ये ना, मला चोरात सू आलीये. हे बघ ना माझा. ए ऐक ना ग, आय वॉज ट्राइंग टू हेल्प यू. मला असं काही करायचं नव्हतं, असं काही इंटेन्शनच नव्हतं माझं. आणि ना चूक तुझी पण आहे. तू कशाला फोन उचललास? आणि उचलला तर उचलला, वाटेल तसं बडबडत होतीस. मी सॉरी.
सॉरी ना. एवढ्याला आईने बाबांना सांगितलं असेल. बाबा इथे यायला निघाले असतील. अगं पण मेले मी. शेरील हे अरे, बघ. ऐक ना ऐक. हे बघ लाईट बिल इथे ठेवलंय आणि महिन्याचं बिल इथे आहे. हा आणि हे बघ आणि आता तुला एकटीलाच महिन्याचं रेंट भरावं लागणार आहे आणि त्या प्लंबरचं काम करून घे. अगं, आणि शांत इथे बस इथे बस इथे बस इथे बस. शांत शांत हो. दीर्घ श्वास घे. काही झालेलं नाहीये. एक मिनिट. तू ना आता आईला फोन कर आणि सांग की तू मस्करी करत होतीस. असं काहीच झालं नाहीये. हा ठीक आहे घे. आणि आईने नसेल सांगितलं बाबांना. तू फोन कर घे. शांत हो. एकदम शांत. नॉर्मल. हा काय आलं? बाबांचा फोन. हा मग ठीक आहे ना. त्यांना सांग की त्यांना सांग नॉर्मल बोल. नॉर्मल काहीच झालं नाहीये. काय कुठे काय झालंय आपल्याला? काही झालं नाही. नॉर्मल बोल. हा एकदम नॉर्मल. हा हा बाबा. रोहिणी सांगत होते की तुला मुंबईत कोणीतरी आवडलं आणि तुम्ही लग्न ते करणार. तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस असं वाटलं होतं मला. माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीस असंही वाटलं होतं. असो, तू ठरवलंयस तर मान्य आहे मला. घेऊन ये त्या मुलाला. मी देतो लग्न लावून तुमचं. काय ग काय झालं? काय म्हणाले? तू घेऊन ये त्या मुलाला. तुमचं लग्न लावून देतो.